हॅलो. आता आपण बघूया तुला जपणार आहेच्या एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की मंजिरीचं वेदाला हॉस्पिटल जाण्याची ओढ असते, कारण की मंजिरीला तिचं तिथे काम साध्य करायचं असतं. पण आजींनी जे वेदाला आशीर्वाद दिला असतो त्यामुळे त्या एका रिंगणमध्ये वेदा, आजी आणि फक्त मंजिरी असते. आणि वेदा देवीचं रूप धारण करते. वेदा देवीच्या रूपाने मंजिरीकडे जो प्रकाश जातो तेव्हा मंजिरीचे डोळे दिपायला लागतात. मंजिरी सारखी डोळे झाकायचा प्रयत्न करते, तिला त्या प्रकाशापुढे काहीही दिसत नसतं. आणि अचानकच वेदा, आजी आणि ते रिंगणही जातं आणि नॉर्मल होतात सगळे. तेव्हा सगळे मंजिरीकडे बघत असतात. मंजिरी डोळे झाकायचा प्रयत्न करत असते, खूप डोळ्यावर प्रकाश येतो असे ती तिचे डोळे दिपत असतात. तेव्हा सगळे बघत असतात. त्या सगळ्यांना कळत नसतं की मंजिरी असं का करते म्हणून. तेव्हा अथर्व बोलतो की आई. तेव्हा अनन्या आणि अथर्व पळत जातात आणि बोलतात की आई काय झालं आहे तुला. तेव्हा मंजिरीला काही सांगता येत नसतं. मंजिरी एकदमच शांत होते. तेव्हा आजी बोलते की डोळ्यावर प्रकाश पडला की डोळे दिपतात. तेव्हा मीराला आणि अंबिकाला काहीही कळत नसतं की हे नक्की काय होतं आहे म्हणून. तेव्हा मंजिरी काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून देते की डोळ्यात काहीतरी गेलं होतं आणि मग अचानक घाबरली होती म्हणून. तेव्हा मीरा पटकन वेदाकडे जाते. वेदा हसत असते. तेव्हा मीरा बोलते की वेदा कसं वाटते तुला आता. तेव्हा मीरा वेदाचा हातात हात घेते. तेव्हा मीरा बघते तर वेदाचं ताप चेक करते. तेव्हा मीरा बोलते की हे असं कसं झालं. तेव्हा अनन्या बोलते की काय झालं आहे. तेव्हा मीरा बोलते की वेदाला बिलकुलच ताप नाही आहे. तेव्हा नर्मदाही बोलते की हे कसं शक्य आहे, आता वरती तिला 103 ताप होता आणि आता तू म्हणतेस ताप नाही म्हणून. तेव्हा अथर्व आणि अनन्याही पटकन वेदाचा ताप चेक करतात. तेव्हा वेदा पूर्णपणे बरी झालेली असते. तेव्हा मीरा आजीकडे बघते. आजीच्या चेहऱ्यावर स्माईल असतं. तेव्हा मीरा बोलते की वेदाचे बाबा, आता आपल्याला वेदाला दवाखान्यात घेऊन जायची गरज नाही आहे. तेव्हा मंजिरीला खूप राग येत असतो. मंजिरीचं काम साध्य होत नसतं म्हणून मंजिरी बोलते की असं कसं बोलतेस तू, अगं तिला पुन्हा ताप आला तर. तेव्हा मीरा आजीकडे बघते आणि बोलते की नाही येणार तिला ताप. तेव्हा आजीही बोलते की आता वेदाला काही होणार नाही, ती महागौरी माता वेदाला कुठल्याही संकटामध्ये येऊ देणार नाही म्हणून. तेव्हा मंजिरीला एकदम राग येत असतो. तेव्हा वेदा बोलते की आत्या चल ना आपण बाहेर जाऊया. तेव्हा मीरा बोलते नाही वेदा, आता वेदाला काहीही होणार नाही, पण वेदा बाहेर जायचं नाही हं, तू घरातच मस्त खेळ, हो ना. तेव्हा वेदा पटकन अनन्याकडे जाते आणि बोलते की आत्या चल ना आपण कालचा गेम पूर्ण करूया ना. तेव्हा सगळ्यांना हसायला येत असतं, पण सगळे चकित पण असतात की असं अचानक कसं काय झालं म्हणून. वेदा पटकन अनन्याला हात ओढून घेऊन जाते की आत्या चल ना. तेव्हा अनन्या वेदासोबत चालली जाते. तेव्हा आजीही बोलते की आता वेदाला बरं वाटले, आता वेदाला काहीही होणार नाही. तेव्हा आजी बाहेर निघून जातात. तेव्हा मंजिरी पटकन आजीकडे येते. तेव्हा आजी बोलते आलीस, मी तुझीच वाट बघत होती. तेव्हा मंजिरी बोलते की तुला काय वाटलं, तू त्या कार्टीला वाचवलं म्हणजे सगळं काही झालं असं आहे. तेव्हा आजी तिला सांगत असते की आता इथून पुढे वेदाला काहीही होणार नाही. वेदाकडे नजर वरती करूनही तू बघायचं नाहीस, कारण की त्याचे परिणाम काय होतील ते तू बघितलंच आहे. तेव्हा मंजिरी बोलते की घाबरलीस तू, मी त्या कार्टीचा जीव घेईल म्हणून घाबरलीस. तेव्हा आजी बोलते की घाबरली तू आहेस, तू काहीही करू शकली नाही म्हणून घाबरली आहेस. तुझी शक्ती काम करत नाही म्हणून तू आता त्या चिमुरडीचा जीव घेतेस. तुझं युद्ध फक्त मीराशी आहे, मीराशी लढ तू. आणि एक आई काय करू शकते ना, आईची शक्ती किती काम करते ना हे तुझ्या शक्तीपेक्षाही खूप जास्त मोठी आहे. आणि आईची शक्ती, श्रद्धेची शक्ती ही काळ्या जादूपेक्षा मोठीच असते, ही गोष्ट लक्षात ठेव. आणि वेदाकडे वाईट नजरेने तू बघूही शकत नाही, तुझी दृष्टी गेली नाही हे भाग्य समज. पुन्हा वेदासोबत काही करायला जाशील तर लक्षात ठेव त्याच्यात तुला प्रचिती आलीच आहे. तेव्हा मंजिरी बोलते धाक दाखवतेस मला. तेव्हा आजी बोलते धाक नाही, मर्यादा सांगते. आणि आजी तिथून चालली जाते. इकडे अंबिका मीराला बोलत असते की मीरा, मला असं वाटते की वेदाला एकदा डॉक्टरांकडे दाखवावं. तेव्हा मीरा बोलते की ताई, मीही तिची आई आहे, मलाही तिची तेवढीच काळजी आहे. तेव्हा अंबिका बोलते हो, पण डॉक्टरांचा सल्ला. तेव्हा मीरा बोलते की काल डॉक्टर काय म्हणाले ते आई बघितलं नाहीस का तू. तेही खरं आहे आणि आज वेळेला तेही खरं आहे. तेव्हा तेवढ्यात अथर्व येतो आणि बोलतो की मीरा. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा हे चाललं काय. तेव्हा मीरा बोलते की वेदाला पाहून आलात ना तुम्ही. तेव्हा अथर्व बोलतो तेच बोलतोय मी, हे कसं शक्य आहे. तेवढ्यात मंजिरी येते आणि बोलते की अथर्व काय चाललंय काय या घरात.
कुठली ती म्हातारी येते, ती तुम्हाला काही सांगते आणि तुम्ही तिचं ऐकतात. नाही, घरातल्या लेकराच्या जीवाचा प्रश्न आहे म्हणून जीव तुटतोय माझा. तेव्हा मंजिरी बोलते, हिला एक अक्कल नाही पण तुलाही कळत नाही का अथर्व? तेव्हा अथर्व बोलतो की आई कम ऑन. तेव्हा अथर्व बोलतो की मी आता जस्ट वेदाला चेक करून आलो आहे, तिला बिलकुलही ताप नाही, इनफॅक्ट तिला ताप नव्हताच असंच वाटतंय. तेव्हा मंजिरी बोलते की अथर्व आत्ता ताप नाही पण पुन्हा येणार नाही, कशावरून गॅरंटी, कोण घेणार तिची जबाबदारी? तेव्हा मीरा बोलते की मी घेते तिची जबाबदारी. तेव्हा मीरा पुढे येऊन बोलते की आधीही मी तिची जबाबदारी घेत होती आणि आता इथून पुढेही मी तिची जबाबदारी घेते. इकडे मंजिरी मार्जरीकडे येते. मार्जरी बोलते की एकच काम आहे की वेदाचा जीव घ्यायचा आहे. वेदाला जर आता आपण संपवलं असतं तर मीराला आपल्यासमोर झुकावंच लागलं असतं. त्याची मुरडीचा जीव घेतला असता तर मीराला मूल जन्माला घालावंच लागलं असतं. इतकी दिवसांची केलेली तपश्चर्या व्यर्थ जाते. तेव्हा मंजिरी बोलते की मार्जरी, त्या महागौरीचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा. तेव्हा मार्जरी बोलते की मी महागौरी तुझ्या घरात राहत नाही आहेस, तू त्या घरात राहतेस. तुझ्या हातात नाती आहेत, भावना आहेत, विश्वास आहेत. महागौरी त्या म्हाताऱ्या शरीराचा वापर करून तुला हरवते. लाजिरवाणं आहे हे, लक्षात ठेव. महागौरी प्रत्येक क्षणी तिथे नसते, ती फक्त योग्य कारण साधते आणि पण तू प्रत्येक क्षणी तिथे असतेस. तेव्हा मार्जरी बोलते, वेदा नाही मेली तर मीरा मूल जन्माला घालणार नाही, हे लक्षात ठेव. तेव्हा मंजिरी बोलते की काहीतरी करावंच लागेल. इकडे मीरा देवी आईचे आभार मानत असते की तुझ्या आशीर्वादाने वेदाचा जीव वाचला, पण मला आता काहीही करून बाबांना इथून सोडवावं लागणार आहे वेदाचा जीव वाचवण्यासाठी. तेव्हा मीरा बोलते पण कसं? तेव्हा तिला मंजिरीचे शब्द आठवतात, तुझा बाप घे आणि मला वारस दे. मीरा हवेलीसमोर उभं राहून विचार करत असते आणि तेवढ्यातच मंजिरी त्या हवेलीतून बाहेर येते. इकडे नर्मदा आणि दामोदर किचनमध्ये असतात. तेव्हा दामोदर नर्मदाला सांगत असतो की बापरे एवढं काही झालं. तेव्हा नर्मदा तेच सांगत असते की मला ह्या गोष्टीचा तपास करायचा आहे की ती म्हातारी घरात येते काय, ती मीराला काही सांगते काय, ती मीराला वेदासाठी काहीतरी करायला सांगते काय आणि मीरा ती करते काय आणि मंजिरी चिडचिड करते काय मीरा बरी झाल्यावर. तेव्हा दामोदर बोलतो, तुला असं म्हणायचं आहे का की म्हणजे त्या आजी घरात आल्यावर त्या मीराला काहीतरी करायला सांगतात वेदासाठी, मीरा ते करते आणि वेदा बरी झाल्यावर मंजिरीला ते आवडत नाही, मंजिरीचं चिडचिड होते मंजिरी वहिनींची. तेव्हा नर्मदा बोलते की वाटत नाही, मला आता पूर्ण खात्री पटली म्हणून. तेव्हा दामोदर बोलतो की मला एक नवीन कल्पना सुचली आयडिया बिझनेसची. तेव्हा दामोदर बोलतो की आपण ह्या घरातल्या लोकांवर डिटेक्टिव्ह ठेवू. या घरातले लोक कुठे जातात, काय करतात, काय नाही, आणि नंतर आपण मस्त त्यांना ब्लॅकमेल करून भरपूर पैसे कमवू. तेव्हा नर्मदा बोलते की आणि भरपूर पैसे कमवू आणि भरपूर मार खाऊ. तेव्हा नर्मदा बोलते की मला आता हे बघायचं आहे की ती मंजिरी आणि मीरा या घरात नाही आहे, त्या दोघे नक्की कुठे गेले आहेत आता. इकडे मीरा मंजिरीला बोलत असते की मला माहिती आहे या जागेचा तू अघोरी अड्डा करून जादूचा अड्डा बनवला आहेस आणि माझ्या बाबांनाही तूच गायब केलं आहेस. तेव्हा मीरा बोलते मी ती जागा बघितली आहे. तेव्हा मंजिरी बोलते कुठे? तुला काय वाटलं या वास्तूमध्ये एक गुप्त दार आहे? जा ग बघ जा. तेव्हा मीरा बोलते की सूर्य मावळला की रात्री भटकणाऱ्या किड्यांना वाटतं की राज्य आपलंच आहे. सगळीकडे अंधार, सगळीकडे भीती, पण ती रात्र तात्पुरतीच असते. सूर्य पुन्हा उगवतोच. मी तुझं खरं रूप शोधणार, तेही तुझ्या काळ्या दुनियेत शिरून. तेव्हा मंजिरी बोलते कसे? मीरा चिवचिव करणाऱ्या चिमण्यांना वाटतं की एकदा सूर्य उगवला की पुन्हा मावळणारच नाही. दिवसा चिवचिव करणाऱ्या चिमण्यांना असं वाटतं की एकदा का सूर्य मावळला की पुन्हा रात्र होणारच नाही, पण सूर्य मावळतोच. आणि एकदा का सूर्य मावळला की निशाचर बाहेर निघतातच. तू उजेडाच्या गोष्टी करतेस पण काळोखात शिरायला धाडस लागतं. तेव्हा मीरा बोलते ठीक आहे, मग आपल्यामध्ये उजेड आणि काळोखाचा खेळ सुरू झाला. आता बघूया तू काळोखात राहून जिंकतेस की मी उजेडात राहून जिंकते. इकडे मंजिरी घरी येऊन विचार करत असते आणि बोलते की आता या मीरासमोर शाब्दिक चकमक करून काही उपयोग नाही. तिला बाळ होण्याचे सगळे मार्ग तिने बंद करून टाकले आहेत. स्वतःभोवती संरक्षणाचं कवच निर्माण केलंय तिने, पण ते कवच मला भेदावं लागेल. तेव्हा मंजिरी बोलते आता फक्त एकच उपाय आहे, तिचा बाप शिवनाथ, त्याला आता या खेळात उतरवण्याची वेळ आली आहे. शिवनाथ तूच आहेस माझ्या हुकुमाचा इक्का. इकडे शिवनाथ त्या हवेलीतून बाहेर येतो.
तेव्हा तो बाहेर येऊन आता बघायला भेटते की तो काय करणार ते. इकडे नर्मदा मुलाच्या काळजीपोटी फोन करत असते की हा का येत नाही येते. तेव्हा दामोदर बोलतो की माझं बोलणं झालं आहे, तो येतो म्हणाला आणि बोलला की बॉम्ब घेऊन येतो तो. बायको हा बॉर्डरच्या पलीकडे नसेल ना. तेव्हा नर्मदा बोलते गप्प बसावं तुम्ही, एकतर हा कसला बॉम्ब घेऊन येतोय, मला टेन्शन आलं आहे. इकडे मीरा सकाळी नाश्ता वाढत असते. तेव्हा मंजिरी येते आणि बोलते की मीरा आपण इतकं बोललो पण एक सांगायचं राहून गेलं. तेव्हा मीरा बोलते की सांगायचं राहून गेलं पण मला आता इंटरेस्ट नाही आहे. तेव्हा मंजिरी बोलते की अरे देवा. तेव्हा मंजिरी बोलते तुझ्या भिकारड्या बापाबद्दल होतं. तेव्हा मीरा बोलते माझ्या बापाबद्दल एक शब्दही बोललीस ना तर. तेव्हा मंजिरी बोलते तर काय करशील, मारशील मला की तुझ्या देवी आईला बोलवशील. तेवढ्यात मंजिरीचं लक्ष अनन्या येताना दिसते तिला. तेव्हा अनन्या बोलते की काय गं आई, तुम्ही काय असं गुपचूप गुपचूप बोलत असतात, काही सिक्रेट आहे का. तेव्हा मंजिरी बोलते नाही गं अनन्या. तेवढ्यात मंजिरीचं लक्ष जातं. अथर्व फोनवर बोलत असतो की व्हॉट डू यू मीन, तुम्ही करत काय होतास आणि वकील काय करत होते तुमचे. अथर्व चिडत असतो आणि हे सगळं तुम्ही मला आत्ता सांगतायस आणि इतके तारखा झाल्या तुम्हाला कल्पना नव्हती. हे बघा मला सॉरी नको आहे तुमच्याकडनं, मला ना प्रत्येक अपडेट हवं आहे. पटकन मंजिरी मीरा आणि अनन्या अथर्वकडे जातात की का चिडतोयस म्हणून. तेव्हा मीरा पटकन अथर्वला विचारायला जाते की काय झालं वेदाचे बाबा. तेव्हा अंबिकाही येते. तेव्हा अथर्व बोलतो की मायाला जामीन मिळाला आहे, ती जेलमधून बाहेर आली आणि सगळ्यांना शॉक बसतो आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.